एक छोटंसं डिटर्जंट ब्रँड कसं संपूर्ण भारतात घराघरात पोहोचलं, हा आहे निर्माचा किस्सा. 1969 मध्ये केमिस्ट करसनभाई पटेल यांनी अहमदाबादमध्ये स्वतःच्या गॅरेजमधून डिटर्जंट बनवायला सुरुवात केली. त्या काळी साबण महागडे होते, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना परवडत नव्हते. करसनभाईचं सोल्युशन फक्त 3 रुपयामध्ये मिळणार डिटर्जंट पावडर, स्वस्त पण दर्जेदार. आणि इथे झाली खरी क्रांती. पण सक्सेस फक्त प्रोडक्टमुळे नाही तर मार्केटिंगमुळे आली. ही जिंगल रेडिओवर आणि नंतर टीव्हीवर वाजली आणि घराघरात पोहोचली. पांढऱ्या ड्रेसमध्ये फिरणाऱ्या त्या मुलींच्या व्हिज्युअल्सने ब्रँडला आयकॉनिक बनवलं. तो ट्यून आजही लोकांच्या तोंडात आहे. जाहिरातीमध्ये त्यांनी मिडल क्लास मदर्स दाखवल्या, कमी पैशातही आपल्या कुटुंबाला चांगलं मिळू शकतं हा मेसेज दिला. इमोशनल कनेक्ट प्लस कॅची जिंगल्स म्हणजेच मास ट्रस्ट. परिणाम काय? निरमा भारतात मोठमोठ्या ब्रँड्सला टक्कर देऊन हाऊसहोल्डमध्ये एक नाव बनलं. योग्य प्राइसिंग, कॅची ॲडव्हर्टायझिंग आणि लोकांच्या भावनांशी जोडलेलं कम्युनिकेशन हीच खरी मार्केटिंगची ताकद आहे. प्रोडक्ट चांगलं असावं पण ब्रँड मनात बसायचं असेल तर काम जाहिरातीच करतात, हे निर्माने दाखवलं.